राज्यात पुढील 2 दिवस मुसळधार पावसाचा इशारा। मुंबई ठाण्यात अलर्ट तर कोकणातही ऑरेंज अलर्ट। नाशिकच्या सापुतारा परिसराला पावसाने झोडपले। पुरात टेम्पो गेला वाहून तर टेम्पोतील दोघांची सुखरूप सुटका। नंदुरबारमध्ये दरड कोसळण्याचं सत्र सुरूच। चांदशैली घाटात दरड कोसळली। रस्त्यावरील मातीच्या ढिगाऱ्यामुळे वाहतुकीला फटका। आता लढाई हॉलमध्ये नाही तर मैदानातच होणार। पुण्यातील शिवसंकल्प मेळाव्यातून उद्धव ठाकरेंचा इशारा। उद्धव ठाकरे हे निराश आणि हताश व्यक्ती। त्यांनी दाखवून दिलं की ते औरंगजेब फॅन क्लबचे सदस्य। फडणवीसांची ठाकरेंवर टीका। जोपर्यंत फडणवीस आहेत तोपर्यंत सत्ता मिळू शकत नाही, यावर महाविकास आघाडीचं ठाम मत। त्यांचा सगळ्यात मोठा टार्गेट मी। देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा। फडणवीसांना पाठवलेल्या पत्रात अनिल देशमुखांसह जयंत पाटलांचं नाव। देशमुख पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे। वसुली प्रकरणात सचिन वाझेंचा गौप्यस्फोट। चर्चा किती काळ करायची? 13 ऑगस्ट पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा आम्ही कुणाचं ऐकणार नसल्याचा मनोज जरांगेंचा इशारा। कोल्हापुरातल्या किणी टोलनाक्यावरील काँग्रेसचं आंदोलन स्थगित। 25% टोलमाफीचं आश्वासन मिळाल्यावर आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय। आणि पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 3रं पदक मिळवण्याचं मनू भाकरचं स्वप्न थोडक्यात भंगलं। 25 मीटर एअर पिस्टलच्या शेवटच्या मॅचमध्ये मनू 28 गुणांसह 4थ्या क्रमांकावर।